पुराचं पाणी ओसरू लागल्यानं वसई विरारमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असलं तरी आता आरोग्याचं मोठं संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते, सोसायटी आणि परिसरांमध्ये चिखल, कचरा आणि दुर्गंधीयुक्त घाणीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। आता पाणी ओसरत असलं तरी आता भीषण समस्या आहे ती घाणीची, कचऱ्याची। मी आता सध्या नालासोपारा स्टेशन पूर्वेकडील परिसर बघत असो। आपण ही सोसायटी बघितली तर मागील 4 दिवसापासून पाण्याखाली होती, पाणी ओसरलेलं आहे। मात्र आता आव्हान मोठं असणार आहे हे घाणीचं साम्राज्य, कचऱ्याचं साम्राज्य। आपण जर बाजूला बघितलं तर हा रस्ता आहे, या रस्त्यावर ही प्रचंड अशी घाण आहे, चिखल आहे आणि मोठ्या प्रमाणात या घाणीच्या पाण्यातून आता वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची कसरत आहे। कारण की पाणी ओसरलं असलं तरी प्रचंड प्रमाणात वसई विरार आणि नालासोपारातील बहुतेक रस्त्यांवर असं चित्र आहे, घाणीचं चिखल आहे, दुर्गंधी सुटत आहे, उंदीर मेलेली आहेत आणि अशामध्ये आता ही साफसफाईचं मोठं आव्हान आणि त्याचबरोबर निर्जंतुकीकरण करणं हे मोठं आव्हान पालिकेसमोर असणार आहे। पावसाने 8 दिवसापासून या ठिकाणी हाहाकार माजवला होता। इंटरनेट सेवा बंद होती, लाईट नव्हती 5-5 दिवस आणि आता सगळं पूर्वपदावर येत असताना आता रोगराईचं संकट हे वसई विरारकरांवर उभं ठाकलं आहे। आता त्यातून पालिका कशी मार्ग काढते हे पाहावं लागेल। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.